सो हे यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आपण ब्लॉग केलाय स्टार्ट सकाळी सकाळी, कारण की म्हटलं कालचा ब्लॉग आपण अपलोड करू शकलो नाही बिकॉज ऑफ आपण खूप आजारी होतो काल. आणि बस आज आपण ब्लॉग स्टार्ट केलाय सकाळपासून, जेणेकरून आपल्याला वेळेवर ब्लॉग एडिट करून टाकता येईल. कारण मी डे टू डे लाईफमध्ये ब्लॉग असे पोस्टपोन नाही करू शकत. आणि याच्या पुढे मी किमान 2-1 ब्लॉग शिल्लक बनवून ठेवेल, जेणेकरून असे काही दिवस येतील त्या दिवशी मी ब्लॉग शूट नाही करू शकणार, त्या दिवशी आपण ते ब्लॉग अपलोड करू शकतो. त्यामुळे मी 2-1 ब्लॉग शिल्लक बनवून ठेवायचा प्रयत्न करेल. बाकी चला, आता उठलोय आणि वाजलेत आता घड्याळमध्ये 7:15. तर चला रेडी वगैरे होतो आणि बस भेटतो तुम्हाला. ठीक आहे. तर मित्रांनो, जस्ट रेडी वगैरे झालो आणि बस जेवण वगैरे केलं. आणि तुम्ही बघू शकता मी जस्ट रेडी वगैरे झालो आणि टी शर्ट पण आहे मध्ये आणि एक वरून शर्ट पण घातले, बिकॉज आम्ही जात आहे आता पाचोरा. मी जातोय आता पाचोरा, मी आणि दीदी, कारण आपल्याला घ्यायचं एक वॉटर प्युरिफायर, जे की खूप गरजेचं आहे. तर बस जायचं आहे आता पाचोरा. आणि डबल शर्ट घालण्याचं कारण असं आहे, रोड खराब आहे, पूर्ण खोपड्याने घालून जातो आणि बाहेर ऊन पण पाहू शकता तुम्ही, ऊन आहे, त्याच्यामुळे आपण शर्ट वगैरे लांबाई घातले. जाऊ तिथे, देन चला जाऊ आता पाचोऱ्याला. हेल्मेट वगैरे घेतलं, निघू पाचोरा गेल्यावरच भेटतो तुम्हाला, कारण की गाडी राईड मिस करणार आहे आणि ब्लॉग शूट करायला वेळ भेटतो की नाही भेटतो गाडीवर. त्यामुळे डायरेक्ट आपण भेटू पाचोऱ्याला. तर मित्रांनो, चला पाचोऱ्याहून वगैरे आलो, सामान वगैरे घेतला, काही आरो वगैरे बसवलं घरात. बट माफ करा, मी शूट वगैरे करू नाही शकलो पाचोरा गेल्यानंतर पण, कारण म्हणजे तो वेळच तसा होता, त्या वेळेत आपण शूट नाही करू शकलो. बाकी पाचोऱ्याहून आल्यानंतर जस्ट मी आलो, थोडा वेळ वगैरे बसलो घरात, आराम वगैरे केला. वापस आता खूप म्हणजे डोकं वगैरे दुखते उन्हात फिरून आल्यानंतर. तर चला फ्रेश वगैरे होतो, जेवण वगैरे करतो आणि देन मग थोडा आराम करू आणि भेटू आपण संध्याकाळी. मित्रांमध्ये जाऊ, मस्त गप्पा सप्पा करू आणि वापस त्याच मूडमध्ये भेटू आपण थोड्या वेळात. ठीक आहे. तर मित्रांनो, जस्ट आता उठलो, संध्याकाळ वगैरे झाली होती. तर आज आपण पाचोरा गेलो तो आरो आणायला. तर तो आरो मी तुम्हाला दाखवतो कसा आहे, काय मस्त सेट झालाय. तर असं काहीतरी आरो आपण फिक्स केलाय. तर आता जातो मस्त मुलांमध्ये, बसतो, गप्पा सप्पा मारतो. संध्याकाळचं वातावरण एकदम भारी राहतंय. तर चला, खूप दिवसानंतर जात आहेत आपण शाळेमध्ये मित्रांजवळ गेल्यावर भेटतो तुम्हाला. हेच वाटतं इथे बसलेले. अरे बाप, आज तर डायरेक्ट देव माणसं येईल वो सगळे. हा जो पोर आहे ना, हा वाला सगळ्यात हुशार. अच्छा, नाही तूच बोलून घे. तू काय म्हणतात ते प्रस्तुती करून घ्या. बोल रे सर. चांगला कॅरेक्टर तसं काही विषय ग्रुप मध्ये चेतन सारखा ना, दुसरा कोणीच नाही, तो डायरेक्ट पोऱ्यामुळे जे असेल नसेल त्या पोऱ्यामुळे आज काय सांगू शकतो संध्याकाळी. नाही हे खरं आहे. प्रजा नाही बंदा पॉलिटिक्स में जाएगा. चप्पल आहे त्यांच्यामुळे पैसे देऊन आणलेली पब्लिक नाही. कोणा चप्पलवर बसला भारी आहे, क्वालिटी भारी आहे. 1X मध्ये थोडा जवळून येतोय तो. मेरे पास भी OnePlus रहता. हा, याच्याकडे नथिंग फोन 2, याच्याकडे आयफोन, याच्याकडे तर अजून आलं विवोचा X200. आमचे चालू आहे कॉम्बो बदलो अजून इच्छा आहे एकदा कॉम्बो नवीन टाकू आणि अजून पुन्हा लढू. कॉम्बो टाकाल पैसे दादा, आता तर ना कोणता कॉम्बो फुटला. कॉम्बो टाकाल सुद्धा पैसे, त्याकडे कॉम्बो टाकायला पैसे नाही, मोबाईल घ्यायला पैसे डायरेक्ट बोलला अप्रतिम. दादा नवीन फोन म्हणजे विशेष नाही दिले डायरेक्ट. का आमचं कसं माहिती का, खेळणं काय खेळणं दारू. पण तू आज का आला? बाकी भाऊ डायरेक्ट म्हणजे खूप दिवसापासून गायब होऊन गेलेले होते. आता कस काय अचानक येणं झालं. खरं तर बोलायला झालं तर
यश पाटलांचा फोन आला होता आम्हाला. अच्छा गव्हा आला आणि का बरा गणपती हा, तेच ना रे प्रश्न बरोबर आहे ना. का बरं आला तू आता? माहोल चालला गेला. पार्टी करून उद्या डबा घेऊन चाल कामाला 500 रुपये डायरेक्ट चालणार. बीएससी ॲग्री करून आला तर डायरेक्ट साला ठेवून घेतला. आता टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून सण यांच्या वावरामध्ये पाहिलं का? हा विषयच नाही दादा. ऍग्री करेल राहील असं आहे. बीटेक ऍग्री होऊन जाईल ना मध्ये बीटेक आणि त्याची ऍग्री बीटेक मोठे जाऊ येत पवार तुम्ही गेले की एंडोसल पण पवार 20 ऍग्री व्हायले दादा. बीएससी ॲग्री बीटेक झालं म्हणजे विषय टाकता वावरात दुसरी कंपनी खोलून टाकतो तू. आहेस पैसा असा तुझ्याकडे दांडगा. दांडगा म्हणजे वाहून तो वाहून गेला रे लय होता पाऊ पूर आला आपल्या गावाकडे वाहून गेला तो. महापुरून काहीतरी बोलते नाही आपल्यातले ते आलेच नाही गावात. आमची झोप पुरी झाली नाही. रात्री 2 वाजता बसलेलो होतो आम्ही गाडीमध्ये. त्याच्यामुळे आमची झोप पुरी झाली नाही. आम्हाला तरी तुम्ही काही गावात इतकं वाहून गेले, इतकं नुकसान झालं, शेतीवाड्या वाहून गेले त्या गोष्टी आम्ही काहीच करू शकत नाही. निसर्गाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. निसर्गाच्या पुढे कोणी जाऊ नाही शकत. निसर्ग 100 मीटर पुढे चालतो ना आपल्या. मान्य आहे तुम्हाला, मान्य ना. ते तर 100 मीटर पुढे चालतं पण तुम्ही पट्टी सोडून चालतो. 2 पावलं पाणी चालतो. तुम्ही वाहून ब्लॉग बंद करावा लागेल आपल्याला. भेटू आपण थोड्या वेळानंतर डायरेक्ट बाहेर गेलो. म्हणजे डार्क सगळ्यात डार्क विषय ना इथे कोण. कॉलेजचा विषय हा अच्छा. म्हणून आम्हाला कॉलेजचं बोलायचं थोडं. सगळ्यात तुम्ही डिस्कस करा डार्क विषय कोण करीन ते कमेंट मध्ये सांगा तुम्ही. पण आला ना 1 नंबर आहे, 2 नंबर आहे, 3 नंबर आहे, 4 नंबर आहे. तर मित्रांनो जस्ट आता आम्ही मित्रांमधून घरी आलो. रात्र झाली तर आता जेवण वगैरे करू. मस्त आई आता स्वयंपाक करेल थोड्या वेळाने आणि मग आपण जाऊ मित्रांमध्ये. आजची धमाल वेगळीच असणार आहे मस्त. आज दुसरा चेतन पण घरी आलाय तर चला आज मस्त एन्जॉय करू. मित्रांमध्ये बसू, गप्पा वगैरे मारू. बाकी आपण अजून पण आजारीच आहे. बाकी क्लिअर होऊ आणि लवकरात लवकर कॉलेजला पण जायचंय. पण आता दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे एन्जॉय करू दिवाळीला आणि भेटू तुम्हाला बाहेर गेल्यावर. तर मित्रांनो चला जेवण वगैरे झालं. आता जाऊ आपण डायरेक्ट बाहेर मित्रांमध्ये. हा येले आज काहीच काम नव्हतं पण गावामध्ये आज जाऊ. हा येले आज ते जाऊ दे ना. बाकी नवीन पोऱ्या हा एक आहे आणि हा एक आहे. आज शिंदाडच्या नगरीत 2 पोरांचे प्रवास झाले. नाही रे नाही रे नाही रे लय मजा आली पण. आपण शिंदाडच्या पोर गेम घेऊ आपण आता. यांना सांगून दे बघ. हॅलो असं रोज येत राहा. हाजेरी लावत राहा ऑफिसला. बरं झालं तुम्ही आले. असं रोज येत राहा. तुमचे पाय कुठे तुम्हाला डेअरी मारून पैकी नाही याच्याकडे बाबा. जय हिंद जय भारत. हे माझा मित्र, हे माझा मित्र. माझं मित्र तर मित्रांनो जस्ट आता आलो घरी. बाकी एन्जॉय वगैरे काय जास्त केला पण जास्तच डार्क एन्जॉय झाला त्यामुळे आपण पूर्ण व्हिडिओने शूट केला. मित्रांमध्ये गप्पा सप्पा तर खूप केल्या आणि वेळ झाला होता त्यामुळे आता घरी आलोय. तर बाकी आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून लवकरच आपले 1K सबस्क्रायबर कंप्लीट होतील. आणि आय होप यू गाईज एन्जॉय दिस व्हिडिओ. सी यू टिल द नेक्स्ट टाइम. बाय गाईज.